नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर पावभाजी बनवण्यासाठी आपण बघूया काय काय कृती करावी लागेल। मी इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल ॲड केलेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून जिरे ॲड करणार आहोत। जिरे ॲड करून झाल्यानंतर 1 बाउल बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करणार आहोत। तो कांदा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा टाकल्यास लगेच आपण मीठ ॲड करणार आहोत। तर मी इथे चवीनुसार मीठ ॲड करत आहे। कांदा व्यवस्थित परतत आल्यानंतर आपण इथे पाऊण वाटी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत। मी इथे साधारण 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आणि 3 कांदे बारीक चिरलेले घेतलेले होते। छान असं तेल सुटलेले आहे। तर इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहोत अर्धा चमचा आणि त्यानंतर फुलगोबी ॲड करणार आहोत 1 बाउल। तुम्ही अंदाजे फुलगोबी ॲड करू शकता। सगळे व्हेजिटेबल्स व्यवस्थित परतत आले की त्यामध्ये आपण 1 बाउल ग्रीन पीस ॲड करणार आहोत। व्हेजिटेबल्स व्यवस्थित फ्राय होत आले की इथं आपण स्मॅश बटाटा ॲड करणार आहोत। 1 बाउल स्मॅश बटाटा घेतलेला आहे मी इथं। मी साधारण 2 बटाटे घेतलेले आहेत इथं उकडलेले। त्यानंतर मी झाकण ठेवून यावर 1 बाउल पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपण व्हेजिटेबल्स मध्ये ॲड करून घेणार आहोत। त्याला छान अशी उकळी सुटली की आपण स्मॅशरच्या साहाय्याने सगळे व्हेजिटेबल्स स्मॅश करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत सगळे व्हेजिटेबल्स। व्हेजिटेबल्स छान परतत आले की त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत। तर मी इथे 1 टेबलस्पून चिकन मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण 1 टेबलस्पून हळद पावडर टाकणार आहोत। हळद पावडर टाकून झाल्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट ॲड करणार आहोत। तुम्ही अंदाजे लाल तिखट ॲड करू शकता। त्यानंतर मी इथं 1 टेबलस्पून धना पावडर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी इथे 2 ते 3 मोठे टेबलस्पून पावभाजी मसाला ॲड केलेला आहे। सगळे मसाले छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आपण 5 ते 7 मिनिट हे मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत। जोपर्यंत त्याला व्यवस्थित थोडं तेल सुटू लागत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत। तर आता यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि परत आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहोत। यावर मी 1 बाउल पाणी ठेवलेलं आहे इथं गरम करायला। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे पावभाजीमध्ये ॲड करायचे आहे। आपण इथं गरम पाण्याचा वापर यासाठी करत आहोत की पावभाजीला छान अशी चव येते आणि व्हेजिटेबल्स व्यवस्थित शिजूनही निघतात वाफेवरती। 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या पावभाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे। तर उकळी फुटल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा साखर ॲड केलेली आहे आणि 5 मिनिट आपण तसेच उकळून घेणार आहोत पावभाजी। आता गॅस बारीक करून मी इथं 1 टेबलस्पून बटर ॲड केलेले आहे आणि त्यावरती आपण कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि आपली पावभाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।